आम्ही आलोय सध्या महिंद्रा शोरूम मध्ये. काय आई शपथ गाईच, काय खतरनाक लोक आहे. विमान चालवा लागल्यासारखं वाटायला लागले. एक दिवस असा येईल की तुमचा भाऊ देखील गाडी घेऊन जाणार आहे. आता वेळ आहे, मला 12वीला किती मार्क पडलेत बघायचे. तर बघा, नमस्कार गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. गाईज आता तुम्ही म्हणाल कुठे आलोय, तर मी आलोय जरा थोडस सोलापूर पशी थोडं काम होतं म्हणून. तर जरा आलतो. त्याला हा मित्र आहे बघा, संकेत शिरसट, डोलारेचा जुळवा भाऊ, ह्यासोबत आलो होतो जरा काम होतं म्हणून. आता आपण चाललोय गाईज एक गाडी बघण्यास. तर कोणती गाडी आहे काय तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर न धावतो. तर चला आता आपण आतून हिथून जाऊयात, म्हणजे तिथं पोहोचवलं आपण तोपर्यंत. तर गाईज आम्ही आलोय सध्या महिंद्रा शोरूम मध्ये. तर इथे बघू शकता हा महिंद्रा शोरूम आहे. ही गाडी बघा कशी वाटते तुम्हाला, कमेंट करून सांगा. जरा लाईट वगैरे नाहीये, कशी वाटते सांगा गाईज. आणि आपल्या भाऊला ही गाडी लय आवडलेली आहे. आणि ही आहे ती XCV इलेक्ट्रिकल ना, इलेक्ट्रिकल आहे ही. स्कॉर्पियन टॉप मॉडेल बघू शकता गाईज. गाडी काय बी पण गाईज, लुकला गाडी मला महिंद्राच्या 2-3 गाड्या आवडत आहेत. BS6 बरोबर ना, हो BS6 आणि स्कॉर्पियन. ती पलीकडची बघा, ती तर गाईज काय सांगायचं तुम्हाला. आतमध्ये बसून बघूयात. काय हे, काय खतरनाक विषय आहे बरं. काय म्हण बघा गाईज. ओ इलेक्ट्रिकल आहे गाईज. दिस इज सिटिंग फॉर मी. शपथ गाईज, काय खतरनाक लुक आहे. सस्पेन्शन मस्त आहे काय गाडीच, काय बी म्हणा. पण इथं कंट्रोल्स आहेत थोडेसे, खाली पण थोडे कंट्रोल्स आहेत. इथं पण आहे, मस्त आहे. विमान चालवा लागल्यासारखं वाटायला लागले. गाडी काय एकच नंबर फील गाईच. एक दिवस असा येणार तुमचा पण भाऊ गाडी घ्यायला येणार गाईज. सर्वांनी सपोर्ट दाखवा. तर तुम्ही सपोर्ट दाखवा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करत राहा छान छान. एक दिवस असा येईल की तुमचा भाऊ देखील गाडी घेऊन जाणार इथून. खूपच बघू शकता, विमानात बसल्यासारखं वाटायला लागले. खूपच भारी, खूपच भारी खरंच. मागुटून अशी दिसते बघा, अशी कडन साईड लुक. भाऊला आपल्या ही गाडी लय आवडते. भाऊ घेणार आहे 2 महिन्यात ही गाडी. घ्यायची ना, फिक्स आहे ना. तर जरा तीच विचारासाठी आलो होतो. शॉर्टली गाडी गाडी त्यांच्या स्टाफ सोबत जरा बोललो, त्यांचे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करायला अवेलेबल नाही झाले. जरा मस्त मध्ये फायनल डिसिजन झाले. तुम्हाला नक्कीच रिझल्ट दावतो आता. आणि आज गाईज रिझल्ट या शब्दावरून आठवलं की आज आहे आमचा 12वीचा बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागणार आहे आज दुपारी 1 वाजता. तर काय वाटतं, किती मार्क वगैरे पडतील तुला? 5 वगैरे नाही, नापास नाही. काय गाईज माहित नाही. आज 1 वाजता काय होणार आहे खरं सांगतो, काय माहित नाही. आज 1 वाजता दुपारी रिझल्ट लागणार आहे 12वीचा. तर आज तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल पास होतोय की नापास होतोय, काय होतोय, किती मार्क पडत आहेत. तर लास्ट पर्यंत टिकून राहा ब्लॉग मध्ये. तर आता आपण जाऊयात इथून घरी. तर काम वगैरे झाले आपलं सर्व. आम्ही आलोय सध्या नाश्ता करायला. ही आहे गाईज कुंदा चहा. गाईज नाश्ता वगैरे चहा पाणी सर्व झाले. आता वेळ झाली घरी जायची आणि रिझल्ट पाहायची. तर चला, सध्या 12 वाजून गेले. तर जाऊयात. तर गाईज आलोय घरी, आणि घरी येऊन मला एक चांगले 1.5 ते 2 तास झालेत गाईज. तर आता वेळ झाली आहे गाईज, मला 12वीला किती मार्क पडलेत बघायचे. तर बघू शकता, टीव्ही वगैरे ऑन केली तर तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दाखवतो. आणि हा, मार्क मी बघितलेत गाईज किती पडलेत ते, खोटं वगैरे काही सांगणार नाही. घरी पण सर्वांना कळले मार्क किती पडलेत ते. फक्त आता वेळ झाली तुम्हाला मार्क दाखवायची. आणि मला वाटायला लागले दाखवावी का नको मार्क. मला तर नकोच वाटायला लागले, म्हणजे पाहिजे तशी मार्क पडले नाहीत असं मला म्हणायचं गेलं. तर तरी जाऊ दे, तरी दाखवतो. एकदा आईला विचार, दाखवा मार्क काय किती पडले ती 12वीला. जरा गाईज जरा लय काय करू का मला समजा नाही. पण टीव्हीला मोबाईल वगैरे जोडला आहे. तर बघा, बघू शकता तुम्ही किती मार्क पडले ती. 56.50 गाईज. 100 पैकी 56.50. खूप म्हणजे खूपच कमी मार्क पडले ती. इंग्लिशला बघा 42, फिजिक्सला 44, केमिस्ट्रीला 53, बायोलॉजी 50, क्रॉप सायन्स 150. तर बघा लयच कमी पडली ती गाईज मार्क. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढी कमी पडतील मार्क म्हणून. मी तर 60-65च्या वरच म्हणजे
पडतील अशा हिशोबाने होतो. आणि काय वाटतंय अशी एवढी कमी मार्क पडली ती? काय पडते ते काय झालं असतं. सकाळ तर ना गाईज म्हणून तुम्ही ब्लॉगच बनवला 1 वाजल्यापासून. एवढी कमी मार्क पडली दाखवा ना हेच सळत नव्हतं मला, पण आता जाऊ दे म्हटलं. तर बघा एवढी मार्क पडली 56.50%. 600 पैकी 339 टोटल पडलेत. आणि हे एवढं असं बघा समोरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल. खूप म्हणजे खूप गाईज अनकम्फर्टेबल वाटायला लागले की एवढी कमी मार्क पाडायला नाही पाहिजे होती म्हणून. टाइम बघा आता किती झालाय, 5:30 वाजून गेलेत. आपण बोललो होतो मार्क दाखवायचे तर दाखवूयात म्हणलं, कमी तर कमी. थोड्या वेळाने जाऊयात गाईज हनुमानाच्या मंदिरात, कारण आज आहे शनिवार. तर हनुमानाच्या मंदिरात वगैरे जाऊयात, दर्शन वगैरे घेऊयात. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो गाईज. चला जाऊयात आता मंदिरात. बघू शकता उदबत्ती वगैरे घेतले, मोठे मीठ वगैरे घेतले. तर चला जाऊया. तर गाईज आलोय मंदिरात आणि मंदिराला आहे बघा कुलूप. आता काय करायचं, आता इथूनच दर्शन घेऊयात. दर्शन वगैरे घेतले तर आता जाऊयात घराकडे. गाईज आलोय घरी आणि आता करणार आहे जेवण, कारण भूक वगैरे लागली. दर्शन वगैरे काही झालं नाही, तुम्ही बघितलं असेल. थोड्या वेळाने एकदा जातो दर्शन करण्यासाठी. तर मार्क्स वगैरे किती पडले काय पडले तुम्ही बघितलं असेल. खूप कमी मार्क्स पडले, मला पाहिजे होते तेवढे पडले नाहीयेत. तर आता जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो. काही जेवायला घेतले बघा, आपलं वांग्याची भाजी, थोडस फरसाण आणि भाकर घेतली काय आज जेवायला. तर चला जेवण वगैरे करून घेऊयात. तर गाईज जेवण वगैरे झाले आणि पाठीमागे बघा लावले टीव्ही, कारण आज गाईज आहे मुंबई वर्सेस CSK मॅच. तर तीच बघायला म्हटलं, कारण आज खूप मजा येणार आहे मॅच बघताना. हॉटस्पॉट कनेक्ट करून लावत असतो गाईज, तुम्हाला माहिती आहे रिचार्ज संपलाय टीव्हीचा. आज मॅच बघायला खूप म्हणजे खूप मजा येणार आहे गाईज. तर आज म्हणजे काय सांगू तुम्हाला. तर बघू शकता टीव्ही वगैरे ऑन झाली आपली आणि इथे बघा मॅच बघू शकता तुम्ही, CSK वर्सेस MI. तर आज ही मॅच आहे. तर गाईज मॅच वगैरे बघतो. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. मार्क्स वगैरे 12वीचे किती पडले काय सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय. तर सर्वांनी छान छान कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.